झी 24 तासना उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे। शीतल तेजवानीच्या घरातून कागदपत्र जप्त करण्यात आली आहे। जमिनीच्या व्यवहारामधल्या पावत्यांसहित कागदपत्र सापडलेली आहेत। पुणे पोलिसांनी तेजवानीच्या बंद घरातून ही कागदपत्र ताब्यात घेतली आहेत। आरोपी शीतल तेजवानी देशामध्ये असल्याची माहिती सध्या मिळते। आताची महत्त्वाची बातमी, झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण हे समोर आणलेलं होतं आणि आता या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। शीतल तेजवानी ही कुठे आहे याचा शोध सध्या घेतला जातोय, मात्र तिच्या घरातून कागदपत्र हस्तगत आहेत। जमीन व्यवहाराच्या पावत्यांसहित कागदपत्र सापडली आहेत आणि पुणे पोलिसांनी तेजवानीच्या बंद घरातून ही कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत। अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडे। निलेश, शीतल तेजवानीच्या बंद घरातून कागदपत्र पोलिसांनी घेतलेली आहेत, काही महत्त्वाच्या बाबी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे? खरं तर पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा शोध घेत आहे आणि काल कोरेगाव पार्क मधील ऑक्सफोर्ड सोसायटी आहे, या सोसायटीमध्ये पुणे पोलिसांनी ज्यावेळेस तपासणी केली त्या तपासणी दरम्यान तिच्या घरातली काही पावत्या आणि POA कागदपत्र जे आहेत ते सापडलेले आहेत। अर्थात म्हणजे जे काही व्यवहार झालेले आहेत तर त्याचे कागदपत्र सापडलेले आहेत। मात्र त्याच्यामध्ये जो जमिनीचा व्यवहार झालेला होता 300 कोटींचा, त्याबाबतचे काही पुरावे आहेत, कागदपत्र ते मात्र पोलिसांना सापडलेले नाहीयेत। मात्र कोरेगाव पार्क मधील जे काही राहत होते त्या घरातून काही कागदपत्रे सापडलेले आहेत। त्यामध्ये व्यवहार केल्याच्या ज्या पावत्या आहेत त्या काही प्रमाणात पोलिसांना सापडलेल्या आहेत। मात्र शीतल तेजवानी जी आहे ही भारतातच असल्याचा अंदाज शक्यता जी आहे ते पुणे पोलिसांना आहे। त्यामुळं त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलेला आहे। काही नोटिसा त्यांच्या नातेवाईकांमार्फत देण्याच्या प्रक्रिया आता सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर पुणे पोलिसांना शीतलच्या घरातून काही कागदपत्र मिळालेले आहेत। त्याच्यामध्ये जमिनीचे व्यवहार केल्याच्या पावत्या आणि POP जे कागदपत्र आहेत ते आता मिळाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यामुळं शीतल तेजवानी ही भारतातच असल्याचा अंदाज पोलिसांना आहे आणि तशा सूचना आणि तिचे नातेवाईक आहेत त्यांना तिला हजर राहण्याचीही सूचना या ठिकाणी दिल्याची माहिती आपल्याला मिळते। मात्र आता अजूनही या प्रकरणामध्ये काही पुरावे मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज जी समिती स्थापन केलेली आहे ती पुण्यात येण्याची शक्यता आहे आणि जो व्यवहार जो करण्यात आला आहे तो व्यवहार रद्द होण्याच्या ज्या हालचाली आहेत किंवा जो कागदपत्र आहेत ते आज पूर्तता होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज या प्रकरणामध्ये आणखीन अपडेट येण्याची शक्यता। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तेजवानीच्या घरातून कागदपत्र आता जप्त करण्यात आली आहे, यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।